नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तो जमा झालेला नाही. तसेच शेतकऱ्यांचा हप्ता जमा झाला आहे का नाही हे कसे चेक करायचे, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी कमेंट करून अशा प्रकारची माहिती दिली आहे की आमची व्हॅलिडेशन स्टेटस रिजेक्टेड दाखवत आहे. त्यामुळे योजनेसाठी पात्र असून देखील राज्यामधील बहुतांश शेतकऱ्यांचा चौथा हप्ता हा अडकळून पडले आहे. तसेच काही शेतकरी म्हणाले, आम्ही चौथ्या हप्त्याचे आधार KYC केले असून देखील आम्हाला हप्त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून वगळले असल्याचे देखील शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. परंतु अशा प्रकारची कोणतीच गोष्ट घडलेली नाहीये. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 2 मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता कसा जमा होईल हे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट. तर मग शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ज्या शेतकऱ्यांना चौथा हप्ता आतापर्यंत जमा झाला नाहीये त्यांना तो नक्कीच जमा करण्यामध्ये येणार आहे. मग आता तुम्ही म्हणता नेमका कधी मिळेल, तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यामध्ये येणार आहे. परंतु योजनेमध्ये सध्या राज्य सरकारने शेतकऱ्यांचा मोठा संभ्रम निर्माण करून ठेवला आहे. हो, राज्य सरकारनेच नमो शेतकरी योजनेचा गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी. तर मग राज्य सरकारने योजनेचा गोंधळ कसा वाढवला आहे, तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जुलै 2023 मध्ये वितरित करणे अपेक्षित होते. मात्र यावेळी कृषी विभागाकडून नमोचे 2 हप्ते म्हणजे चौथा आणि 5वा हप्ता एकत्र जमा करण्यामध्ये येणार अशा प्रकारची माहिती देण्यात येत होती. मात्र वित्त विभागाने 20 ऑगस्ट 2024 रोजी नमो शेतकरी योजनेच्या केवळ एका म्हणजे चौथ्या हप्त्यासाठी मंजुरी देऊन निधी देखील जाहीर केला आहे व योजनेच्या 2 हप्ते एकत्र वितरणाला यावेळेस मंजुरी दिली नाही. कारण की अगोदरच राज्य सरकारने भारंभार अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केवळ एकाच हप्त्यासाठी निधी मंजूर करून हप्ता वितरणाला मंजुरी दिली आहे व त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 ऑगस्ट 2024 रोजी राज्य सरकारकडून परळी येथे चौथा हप्ता वितरणाचा कार्यक्रम निश्चित करण्यामध्ये आला. म्हणजे हा हप्ता वितरणाचा कार्यक्रम राज्य सरकारने रातोरात ठरवला होता. कारण की 21 तारखेला परळी येथे कृषी संमेलनाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हजेरी लावणार होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांनी गाजावाजा करत याच कार्यक्रमातून नमोच्या चौथ्या हप्त्याचे वितरण करण्याचे सोपस्कर उरकून घेतले. दरम्यान या चौथ्या हप्त्याच्या वितरणावेळेस राज्य सरकारकडून मोठी गडबड झाली. म्हणजे 90,88,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डाटा उपलब्ध असून देखील एकाच वेळेस पैसे जमा करणे तितके सोपे नसते. म्हणजे राज्य सरकारने एका जागेवरून बटन दाबून योजनेच्या हप्त्याचे वितरण केले व बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असे होत नाही. कारण केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे लाभार्थी हे राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी देखील PM किसान योजनेचाच डाटा वापरण्यामध्ये येत आहे व योजनेच्या हप्ता वितरणाच्या अगोदर केंद्र सरकारच्या PMFS याच पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांचे देखील व्हेरिफिकेशन करण्यामध्ये येत असते व त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येतो. परंतु राज्यामधील लाखो शेतकऱ्यांना हा हप्ता यावेळेस जमाच झाला नाही. त्याचं कारण एवढंच की योजनेचा गाजावाजा करण्यामध्ये आणि हप्ता वितरणाच्या घाई गडबडीमध्ये हप्ता वितरणाच्या अगोदरची प्रोसेस राज्य सरकारने घाईघाईमध्ये उरकली. यामुळे हा सर्व राडा सध्या निर्माण झाला आहे व लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये टेक्निकल गोंधळ निर्माण झाला असून हा गोंधळ आता राज्य सरकारकडून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये येत आहेत अशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून सध्या देण्यामध्ये येत आहे. परंतु या दरम्यान मात्र योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांचे चौथ्या हप्त्याच्या वितरणाचे व्हेरिफिकेशन स्टेटस रिजेक्टेड दाखवत आहे पण ते शेतकरी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना मात्र नमोच्या चौथ्या हप्त्याचे पैसे पुढील काही दिवसांमध्ये मिळणार आहेत. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जास्तीत जास्त आठवडाभरामध्ये नमोच्या चौथ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत. कारण की कृषी विभाग स्वतः याची दखल घेणार आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून सध्या देण्यामध्ये येत आहे. तसेच 28 फेब्रुवारी 2024 रोजी PM किसान योजनेचा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 3रा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये आला होता. त्यावेळेसच राज्यामधील काही तुरळक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नमोच्या चौथ्या हप्त्याचे देखील
पैसे जमा करण्यामध्ये आले होते। त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांना पुढील अवघ्या काही दिवसामध्ये नमोच्या थेट 5व्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यामध्ये येणार असल्याचे राज्य सरकारने आता स्पष्ट केले आहे। असा देखील प्रकार योजनेअंतर्गत घडला आहे, परंतु अशा प्रकारच्या शेतकऱ्याची संख्या मात्र योजनेअंतर्गत कमी आहे। तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकार शेतकऱ्यांना नाराज देखील करू इच्छित नाहीये, पण शेतकऱ्यांना संभ्रमामध्ये पाडण्याची संधी देखील सरकार मात्र सोडत नाहीये। तर मग या व्यतिरिक्त देखील नमोच्या 4थ्या हप्त्याच्या संदर्भातील तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्या संदर्भात देखील तुम्हाला तात्काळ माहिती देण्यामध्ये येईल। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।